देशभरात मान्सून दाखल झाला असला तरी जून महिना मात्र तब्बल 146 वर्षातील सर्वात कोरडा ठरलाय। देशात सरासरीपेक्षा 43% कमी पावसाची नोंद झाली असून महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये पावसानं मोठी दडी मारली आहे। मान्सून इतका कमकुवत का ठरला, यामागची कारणं काय आहेत आणि आता जुलै महिन्यात मुसळधार पावसाची आशा आहे का, पाहुयात याच प्रश्नांची उत्तर शोधणारा हा स्पेशल रिपोर्ट। जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनचं वेगानं आगमन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। अंदमान निकोबारमध्येही मान्सून वेळेआधी दाखल झाला, मात्र त्यानंतर मान्सूनची वाटचाल मंदावली आणि अनेक भागांमध्ये पावसानं मोठा खंड दिला। देशभरात जून अखेर सरासरीपेक्षा तब्बल 43% कमी पाऊस झालाय। मध्य भारतात पावसाची तूट 53 ते 59% तर गुजरातमध्ये तब्बल 84% कमी पावसाची नोंद झाली आहे। महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून जून 2026 हा गेल्या 146 वर्षातील सर्वात कोरडा जून ठरल्याची नोंद झाली आहे। मान्सून कमकुवत होण्यामागे अनेक हवामानविषयक कारणं असल्याचं तज्ज्ञ म्हणतात। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कमकुवत मॉडेल ज्युलियन ऑसिलेशन अर्थात MJO। याशिवाय आफ्रिकेकडून येणारा सोमाली जेटही अपेक्षेइतका प्रभावी ठरला नाही। हिंदी महासागरातील आयोडी तटस्थ राहिल्यानं मान्सूनला आवश्यक चालना मिळाली नाही। त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली ही अपेक्षेप्रमाणे तयार न झाल्यामुळे देशाच्या अंतर्गत भागात पाऊस खेचण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण झालं नाही। चक्रवात परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कदाचित 3 ते 4 तारखेपर्यंत मध्य भारतावरती म्हणजे तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्रातला विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्र या प्रदेशावरती कोकण किनारपट्टीवरती चांगला भरपूर पाऊस देईल अशी आता छायाचित्र किंवा जे फोरकास्ट मिळत आहे तो ट्रेंड दाखवतोय की आपल्याला पुरेसा पाऊस जो आहे नक्की तूट असेल, परंतु शेतकऱ्यांना एक दिलासा भाग असा की येता पुढच्या 4-5 दिवसामध्ये एक पुरेसा पाऊस आपल्याला मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान प्रशांत महासागरातील एल निनोची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा लवकर सुरू झाल्याचे संकेत आहेत। मात्र जून महिन्याच्या पावसाच्या तुटीला एल निनो थेट जबाबदार नसल्याचं तज्ज्ञ म्हणतात। दिलासादायक बाब म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीला विशेषतः 3 ते 4 जुलै दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त होते। महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसांसाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते। शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच आशादायी बातमी मानली जाते। एकीकडे 146 वर्षातील सर्वात कोरडा जून चिंता वाढवणारा ठरला असला तरी जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त होत असल्यानं शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।